14 डिसेंबरला होणारा बंद माथाडी कामगारांनी मागे घेण्याची घोषणा केली होती, परंतु शेतकऱ्यांमध्ये वेळेत संदेश न पोहोचल्यामुळे गुरुवारी बाजार समितीच्या 5ही मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला। दिवसभरात 35% आवक झाली। ग्राहकही मार्केटकडे फारसे फिरकले नसल्यामुळे अघोषित बंदची स्थिती निर्माण झाली होती। माथाडी कायद्यामध्ये सुधारणा करण्याच्या विधेयकाविरोधात राज्यातील सर्व प्रमुख माथाडी संघटनांनी 14 डिसेंबरला एक दिवसाच्या बंदची घोषणा केली होती। 4 डिसेंबरला पत्रकार परिषद घेऊन बंदचा इशारा दिला होता। यामुळे मुंबई बाजार समितीमधील सर्व व्यापाऱ्यांनी या दिवशी कृषी माल न मागवण्याचा निर्णय घेतला होता। परंतु 13 डिसेंबरला नागपूरमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीनंतर कामगार संघटनांनी बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला। पण याविषयीची माहिती राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचू शकली नाही। यामुळे गुरुवारी मार्केट सुरू असूनही फारशी आवक होऊ शकली नाही। बुधवारी 5ही मार्केटमध्ये मिळून 1688 वाहनांची आवक झाली होती, तर गुरुवारी ही संख्या फक्त 544 एवढीच होती। पुरेशी आवक न झाल्यामुळे कांदा, बटाटा, भाजीपाला, फळ, मसाला व धान्य मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला। यासोबतच ग्राहकांची फारशी वर्दळ पाहायला मिळाली नाही। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।